हाय, आता आपण बघणार आहे 6th क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 29 मधला 6th स्टँडर्डचा मॅथ्स मधला युनिटरी मेथड मध्ये हे क्वेश्चन्स आहेत वर्ड प्रॉब्लेम मध्ये. अ ट्रॅक्टर युजेस अ 12 लिटर ऑफ डिझेल while प्लॉपिंग 3 एकर ऑफ लँड. प्लॉपिंग म्हणजे नांगरणे. आता इथे शेत नांगरायचं आहे आणि त्यासाठी ट्रॅक्टर वापरलेला आहे. त्याला किती लिटर डिझेल लागतं? 12 लिटर. 12 लिटर डिझेलमध्ये किती एरिया नांगरून होतो? तर 3 एकर. आपण पहिला गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. काय सांगितलंय? 12 लिटर डिझेल, किती एरिया? 3 एकर. ओके, 3 एकर एरिया नांगरून होतो. तर आपण ह्यामध्ये काय काढायचं आहे? पहिला 1 एकर काढून घ्यायचा. युनिटरी मेथड वापरायची आहे. वन एकर इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 3. ओके, तर आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळाले 3 4 जा 12. पण हे 4 काय आहे? लिटर आहे. ओके, म्हणजे 1 एकर नांगरण्यासाठी 4 लिटर डिझेल आपल्याला लागणार आहे. तर आता क्वेश्चन काय आहे? हाऊ मच डिझेल विल बी नीडेड टू प्लॉप 19 एकर ऑफ लँड. आपण पहिलाच काढलेला 1 एकरला 4 लिटर, पण 19 एकरला किती डिझेल लागेल? ओके, तर काय करणार आपण? 4 इंटू 19. 19 4 जा 76. सो 76 लिटर आपल्याला इथं डिझेल लागणार आहे. सो आन्सर कळालं का? 76 लिटर of diesel will be needed to plow 90 acre ऑफ लँड. अगदी साधं सोपं गणित आहे, तर समजून घ्यायचं आहे आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.